26/11च्या निमित्तानं थेट आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुरू असलेला कार्यक्रम आपण पाहूयात। या कार्यक्रमामध्ये थेटपणे आपल्याला हजेरी असल्याचं पाहायला मिळतंय। खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे। त्यांच्या सोबतीला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची देखील उपस्थिती असल्याचं आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। ते करा पटापट लाइट बेटा दीजिए हाँ मैं इधर ही शिवसेना बहुत बड़ा है एम्बियंस बहुत बड़ा था। कुछ ऑडियो नहीं है वो इसके स्पीकर से बोल रहे थे। अरे खुद यहाँ भी मैं बात कर रहा हूँ आवाज आ रही। गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थेट स्वागत करण्यात येत आहे। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं निमित्त आहे। दिविजा फाउंडेशन तर्फे आयोजित असलेल्या एका कार्यक्रमाचं 26/11 हल्ल्याच्या निमित्तानं आणि त्या ठिकाणी आज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। थेट पावसाचा जोरही वाढलेला आहे, मात्र पावसाचा जोर असताना देखील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी नियोजित कार्यक्रमाचं आयोजन पार पडल्याचं आपण यावेळेला एबीपी माझावर पाहतोय। पावसामुळे महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय विघ्न निर्माण झालेलं आहे, मात्र पावसामुळे महत्त्वाच्या कार्यक्रमात विघ्न जरी निर्माण झालेलं असलं तरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडताना दिसतो आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरामधून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय या कार्यक्रमाचं। 26/11 हल्ल्याच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। मैं कह रहा हूँ 100 मीटर की दूरी पे खड़ा हूँ, पूरा बैरिकेड लगा हुआ है। क्या हेलो, मैं कह रहा हूँ 100 मीटर की दूरी पे खड़ा हूँ, पूरा बैरिकेड लगा हुआ है। इम्पॉसिबल है आगे जाके बहुत दूर है एकदम। हाँ बहुत बारिश बहुत बारिश कोशिश शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
या कार्यक्रम स्थळावरती म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया परिसरामधून थेट प्रक्षेपण आपण यावेळेला पाहतोय। यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची उपस्थिती आहे। या कार्यक्रमाला मात्र दमदार अशा पावसाने देखील हजेरी लावल्यामुळे अवकाळी पावसामुळे या कार्यक्रमामध्ये विघ्न निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे कार्यक्रम स्थळावरून थेट आवाज देखील आपल्यापर्यंत पोहोचू शकणं शक्य होत नाहीये। मात्र तरी देखील नियोजित कार्यक्रम पावसाचा व्यत्यय आल्यानंतर, विघ्न आल्यानंतरही पार पडताना आपण पाहतोय। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। राजू, खरं तर एका बाजूला गेटवे ऑफ इंडियावरती या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र पावसाचं विघ्न त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र कशासाठी आणि कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं? माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? गेटवे ऑफ इंडियावरती पाहतोय आपण 26/11 हल्ल्याचा शहीद दिनानिमित्त जे आहे ते ग्लोबल पीस ऑनर माध्यमातून संदेश दिला जाणार होता। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रविशंकर आणि इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते। मात्र अचानक जे आहे ते पावसाने जोरदार सुरुवात केली, त्यामुळे कुठेतरी हा कार्यक्रम जो आहे तो थांबवायला लागलेला आहे। आणि आता पाहतोय आपण का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते बोलतात, मात्र बोलत असताना संपूर्णपणे पावसामुळे माईक सिस्टम जी आहे ती बंद केलेली आहे। पोलिसांकडे जो छोटा लाऊडस्पीकर आहे त्याच्या माध्यमातून ते सगळ्यांना संबोधित करत आहेत। आपण पहिल्या ठिकाणी तर जे मान्यवर आलेले आहेत ते सगळे छत्री घेऊन जे आहे ते उभे आहेत आणि जोरदार पावसाचा जो आहे जोर वाढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे हा कार्यक्रम आता मुख्यमंत्री बोलतील आणि त्यानंतर या ठिकाणी समाप्त केला आहे। खरं तर 26/11 मध्ये जे शहीद झालेले आहे त्यांना जे आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी खरं तर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता, मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कुठेतरी अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतोय। निश्चितच आहे। मात्र या कार्यक्रम स्थळावरती हा कार्यक्रमात विघ्न जरी निर्माण झालेलं असलं तरी देखील कार्यक्रम पार पडतोय, हे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। काय संबोधित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून यावेळी करण्यात आला? पाहतोय आपण मुख्यमंत्री जे आहे ते संबोधित करतायत, मात्र पावसाचा जोर जास्त आहे आणि लाऊडस्पीकर सुद्धा आवाज येत नाही, त्यामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र मुख्यमंत्री आजूबाजूचे जे आहे ते नागरिकांना, आलेल्या मान्यवरांना जे आहे ते संबोधित करत आहेत आणि 26/11 जो काय भ्याड हल्ला झाला त्या अनुषंगाने बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आता मुख्यमंत्री बोलतील आणि त्यानंतर काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरामधून आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवताय। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। तत्पूर्वी अगदी थोडक्यात हा कार्यक्रम नेमका काय आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आज दिव्येश फाउंडेशनच्या माध्यमातून या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यावेळेला उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील करता आहेत। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आज खरं तर या कार्यक्रमासाठी खास अनेकांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। कुणाकुणाची हजेरी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते? पाहतो इथं खास करून मान्यवर जे आहे ते श्री श्री रविशंकर या ठिकाणी पोहोचलेले होते। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, आमदार अशोक शेलार आणि इतर मान्यवर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये काही परदेशातील सुद्धा नागरिक जे आहे ते पाहायला मिळत आहेत। पोलीस अधिकारी सुद्धा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहेत पाहायला मिळतात। त्यांचे जे अधिकारी पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा ठिकाणी पोहोचलेले होते आणि पुढच्या काही वेळामध्ये हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे। खरं तर पाहतो आपण की अमृता फडणवीस यांच्या दिग्विजय फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल पीस ऑनर या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र कार्यक्रम सुरू होतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता। मात्र असं असलं तरी कुठेतरी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडताना पाहायला मिळतोय आणि आता मुख्यमंत्री यांनी जे आहे ते या ठिकाणी बोलल्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाची जी आहे ती सांगता होणार आहे। पाहतो आपण मंचावरती अजूनही देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री आहेत, श्री श्री रविशंकर आहेत, अमृता फडणवीस, मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम जे आहे तो काही वेळामध्ये संपेल, मात्र पावसाचा अडथळा निर्माण झाल्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। खरोखरच आहे। कार्यक्रम तरी देखील त्या ठिकाणी पार पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। पावसानं थोडी उसंत घेतल्याचं आम्हाला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। कदाचित कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे का त्या ठिकाणी? आपण पावसाने काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। अजूनही सगळे मान्यवर जे आहे ते मंचावरती आहे, त्यामुळे पुढचा कार्यक्रम सुरू करायचा का या संदर्भातला निर्णय जो आहे तो होऊ शकतो। मात्र संपूर्णपणे हा ओपन जागेवरती हा कार्यक्रम होता, त्यामुळे जे काही साऊंड सिस्टम असेल, लाईट्स असतील, त्यामुळे पावसामुळे अडथळा निर्माण झालेला होता आणि आता
पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करायचा किंवा नाही या संदर्भात जे आहे ती चर्चा सुरू आहे. जर पूर्णपणे पाऊस उघडला तर कदाचित हा कार्यक्रम जो आहे तो पुढे चालू राहू शकतो आणि या संदर्भातली चर्चा होताना पाहायला मिळते. बरोबर आहे. मला अगदी थोडक्यात तुम्हाला विचारावं असं वाटतंय की आज जो हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये, कार्यक्रम पत्रिकेनुसार कुठले कुठले कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार होते? आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26/11च्या याच्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार होती. श्रद्धांजली पर काही सांस्कृतिक सुद्धा कार्यक्रम होणार आहे आणि हे सगळ्या कार्यक्रमांचं जे आहे ते अमृता फडणवीस यांच्या दिग्विजय फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता. त्यामुळे श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार होते. त्या ठिकाणी काही सांस्कृतिक आणि देशभक्तीपर सुद्धा गीतांचा कार्यक्रम होणार होता. मात्र पावसाने अडथळा निर्माण झालेला आहे. मात्र असं असलं तरी अद्यापही मुख्यमंत्री आणि सगळे मान्यवर हे मंचावरती उपस्थित आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे आहे ते कार्यक्रम सुरू ठेवायचा किंवा कसं या संदर्भातला निर्णय होईल. मात्र पाहतो आपण मुख्यमंत्री जे आहेत ते शहीद कुटुंबांच्या नातेवाईकांचं जे आहे या ठिकाणी जे आहे ते वरती मंचावरती आमंत्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आहे तो सुरू असल्याला पाहायला मिळतोय. बरोबर आहे. आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातलं संपूर्ण नियोजन झालेलं होतं. मात्र आज पावसाचं विघ्न त्या ठिकाणी आल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये ज्यावेळेला 26/11चा हा हल्ला झालेला होता त्यावेळेला जे शहीद झालेले आहेत त्यांचे अनेक कुटुंबीय देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. साधारणपणे किती जणांचे कुटुंबीय त्या ठिकाणी आज उपस्थित राहण्याची शक्यता होती, कारण ज्या प्रकारे हा नियोजित कार्यक्रम करण्यात आलेला होता? पाहतो आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवळपास सगळेच नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित लावतात आणि तशा प्रकारचे अनेक नातेवाईक जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले होते. काही नातेवाईक जे या ठिकाणी दाखल होत होते. मात्र पावसाने जे आहे ते सुरुवात केल्यामुळे काही नातेवाईक बाहेर अडकलेले आहेत. मात्र बऱ्यापैकी जे काही नातेवाईक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि पावसाचा जरी अडथळा असला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजलीपर जे आहे ते जे संबोधित केलेलं आहे आणि त्यानंतर श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता पुन्हा एकदा पावसाने जोर लावलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे कदाचित पुढच्या काही वेळामध्ये या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मात्र श्रद्धांजली वाहताना जे काही कार्यक्रम ठरलेले होते ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतोय. ज्या प्रकारे आपल्या कॅमेरा पर्सनने पूर्णपणे त्या ठिकाणचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता, कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप मोठी अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली होती. फार मोठा असा मंच त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. साधारण आज किती लोक अटेंड करू शकतील हा कार्यक्रम, अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं होतं, ज्यावरती आता पावसाचं पाणी फिरलंय एवढंच म्हणावं लागेल. आजचा हा नियोजित कार्यक्रम किती जण पाहू शकतील अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं होतं, काय वाटतंय? अगदी पाहतो आपण गेटवे वरती जे आहे ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठं नियोजन करण्यात आलेलं होतं. मात्र यावर्षी 15 वर्ष होतं. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. खरं तर गेटवे ऑफ इंडियाला जे आहे ते लाइटिंग करण्यात आलेली होती. सगळ्यांची आसन व्यवस्था केलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंच सुद्धा मोठा जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. या ठिकाणी पाहतो आपण जवळपास 500 ते 700 लोक बसतील अशा प्रकारची सुद्धा आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती. काही जे आहे श्रद्धांजलीपर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार होते आणि त्या अनुषंगाने सगळी ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र पावसाने जी आहे ती सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सगळ्या कार्यक्रमावरती पाणी फिरलेलं आहे. अजूनही पाहतो आपण मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आणि सगळे मान्यवर जे आहेत ते मंचावरती आहेत आणि ज्या प्रकारे कार्यक्रम जो श्रद्धांजलीपर आहे त्या कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पावसाची उघड झाप जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अडथळा येताना पाहायला मिळतो. नक्कीच मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दृश्यांमध्ये देखील आम्ही पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात अनेक जण हा कार्यक्रम पाहू शकतील अशा प्रकारची सोय करण्यात आलेली होती. मात्र छोटेखानी पद्धतीनं आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडावा लागला. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमामध्ये शिंदे, फडणवीस आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची देखील उपस्थिती असल्याचं आपण पाहू शकतोय. पावसामुळे मात्र ऑडिओ सिस्टम बंद करावी लागलेली होती. पोलिसांच्या माईकवर एक छोटेखानी भाषण करून हा कार्यक्रम पार पडतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.